येरवडा हाऊसिंग बोर्डच्या पुनर्विकासावरून वाद. येरवडा हाऊसिंग बोर्ड वसाहत बिल्डरच्या घशात घालणार का? आम्हाला विकास हवा, बिल्डरचा वरदहस्त नको. गाळेधारकांना विश्वासात न घेता पुनर्विकासाचा निर्णय का? येरवडा हाऊसिंग बोर्ड वसाहतीच्या पुनर्विकासावरून वाद निर्माण झाला आहे. म्हाडाने गाळेधारकांना विश्वासात न घेता सरसकट क्लस्टर पुनर्विकासाचा प्रस्ताव पुढे केल्याचा आरोप महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समितीने केला आहे. पुनर्विकासाला विरोध नसून गाळेधारकांच्या हिताला बाधा आणणारी प्रक्रिया मान्य नसल्याची भूमिका नागपूरच्या येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. जे म्हाडाचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आले होते त्यांनी असं सांगितलं की आता म्हाडा हा आपला एकत्र क्लस्टर होणार आहे, म्हणजे सगळ्या बिल्डिंगच्या मिळून एक क्लस्टर, सगळ्या प्लॉटचा मिळून एक क्लस्टर होणार आहे. त्याला आमचा आत्ताची पूर्णपणे विरोध आहे. आमच्या सगळ्या संघटनेची लोक यात सगळे गाळेधारकांनी आम्ही तो विरोध दर्शवतो आहोत. आणि तो विरोध ह्याच्याकरता आहे की त्यामध्ये गाळेधारकांचा खूप कमी फायदा होणार आहे. गाळेधारकांना जो पैसे मिळणार आहे, जे वाढी बांधकाम मिळणार ते खूप कमी असेल. 2022च्या नियमानुसार पुनर्विकास हा स्वयं पुनर्विकास व्हायला हवा. त्या स्वयं पुनर्वसनाची गाळेधारकांचा खूप फायदा होत आहे. त्यामुळे आम्ही तो आम्ही मान्य करणार आहोत. दुसरी ऑफर आम्ही त्यांना दिली होती की पुनर्विकास हा 2-3 बिल्डिंग, समजा तुम्ही एकाला बिल्डिंगला परमिशन देत नाही तर 2-3 बिल्डिंग मिळून परमिशन द्या, 2-3 सोसायटी मिळून परमिशन द्या. त्यांनी जेणेकरून त्या लोकांना तिथल्या तिथं घरं मिळतील आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. एकत्रित सगळा क्लस्टर करायचा प्रयत्न केला तर आम्ही 100% ह्याच्यामध्ये आंदोलन करू, न्यायालयात मागणी करू आणि हा प्रकल्प आम्ही कदापि आमच्या हाऊसिंग बोर्डमध्ये होऊन देणार नाही. त्याचं कारण तुम्हाला मी आत्ता स्पष्ट केलं आहे की त्यामध्ये गाळेधारकांचा पूर्णपणे नुकसान आहे. जर छोटे छोटे क्लस्टर केले तर प्लॉट व्हॉल्यूम जास्त होतो. छोटे क्लस्टरमध्ये गाळेधारकांना जास्तीत जास्त बांधकाम मिळू शकतं. मार्च महिन्यात आम्ही आंदोलन केलं होतं. त्या आंदोलन स्पष्टपणे म्हाडाने आम्हाला सांगितलं होतं की या सगळ्या तुमच्या ज्या आमच्या ठराव पास होतील या सगळ्या मुंबई म्हाडाकडून पास होणार आहेत. त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की मुंबई म्हाडाचे आम्ही एक नवीन लेआउट बनवू आणि नवीन लेआउटमध्ये आम्ही छोटे क्लस्टर करू आणि हा गाळेधारकांच्या फायद्याचं लेआउट असेल. त्याच्यामध्ये आम्ही रोड मोठे करू, बाकीचे ॲम्युनिटीज आणू. त्यामध्ये आम्ही मान्य करत होतो त्यांना. पण जर ते म्हणत असेल की आम्ही एकत्रित विकास करत असेल तर ते आम्ही त्यांना मान्य नाही असं क्लिअरली सांगितलेलं आहे कालच्या मीटिंगमध्ये. हाऊसिंग बोर्डाच्या पुनर्विकासाबद्दल बोलायचं आहे ते गेली 10-15 वर्षापासून पुनर्विकास ह्या विषयावरती फक्त चर्चाच चालू आहे. आणि ह्याच्यातला जो कळीचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाचा लेआउट. तो लेआउट बनवताना स्थानिक गाळेधारक जे आहेत आमचे 100 मीटरच्या आतल्या असू द्या, 100 मीटरच्या बाहेरच्या असू द्या, ह्या सर्वांना विश्वासात घेऊन तो लेआउट बनवावा. कुठल्या एखाद्या बिल्डरला घेऊन, एखाद्या लोकप्रतिनिधींना घेऊन तो बनवू नये. स्थानिक ज्यावेळेस लोकांच्यात तो लेआउट दाखवला गेला, ते प्रेझेंटेशन दिलं तिथं, हाऊसिंग बोर्डातील सर्व लोक तिथं आम्ही बोलवतो आणि लोकांना हवा तसा तो लेआउट करावा अशी आमची मागणी आहे. आज जो माझा आरोप आहे तो लेआउट होत असताना जो आत्ता जे आर्किटेक्ट आहेत ते काही लोकांचं, ठराविक लोकांचंच ऐकून किंवा विकसकच ऐकून तो लेआउट तयार करत आहेत. म्हाडांकडे आम्ही परवा दिवशी मीटिंगला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा क्लस्टर होणार आहे. हे त्यांनी आत्ता उघड केलं, हा क्लस्टर होणार आहे. ऑलरेडी अगोदर M24 झालं, अजून काही बिल्डिंगा झाल्या की त्यांना म्हाडाने परमिशन दिलं. त्यांनी त्याचा जे काही पैसे आहेत ते बी भरलेले आहेत आणि आता म्हाडाने त्यांना टोलवाटोलवीची उत्तरं देते. आता म्हाडाने सांगितलं सिंगल क्लस्टर करायचं. सिंगल क्लस्टरमध्ये काय करणार आहे की म्हाडाचे जे सदनिका धारक आहे त्यांना एका 2-3 बिल्डिंगमध्ये त्यांनी आणून टाकणार आणि बाकीचा भूखंड हा बिल्डरच्या घशात घालणार. ते आम्ही होऊ देणार नाही. कारण जिथं ते राहतात प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हाडाचे लोक हे आहे त्या जागेत गेले पाहिजे. यावेळी अजय बल्लाड, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य ॲडव्होकेट नानासाहेब नलावडे, भाजप वडगावशेरी मतदारसंघाचे सरचिटणीस राजकुमार बाफना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव रमेश जाधव, सुनील मालुसरे आणि भाजप युवा आघाडीचे निरंजन मराठे उपस्थित होते. सरसकट क्लस्टरऐवजी छोट्या क्लस्टरचा पर्याय विचारात घ्यावा आणि गाळेधारकांना विश्वासात घेऊनच पुनर्विकासाचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.